तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. तर विज्ञान हा जो विषय आहे तो सगळ्यांना आवडतो, एक कुतूहलाचा विषय आहे आणि ज्याच्यामध्ये प्रायोगिक आणि प्रात्यक्षिक आपण पाहतो. तर असंच प्रात्यक्षिकाबद्दल आणि प्रायोगिकाबद्दल एक धडा आहे की जो आपल्याला सर्वात म्हणजे महत्वाचा पण आहे आणि आयुष्यामध्ये आपल्याला त्याचे कुठले घटक बघायला भेटतात किंवा काय आहेत. आणि आजकाल आपल्याकडे एक योजना पण राबवली जाते, स्वच्छ अभियान योजना. तर त्याबद्दलचाच तो घटक आहे, तो धडा पण तोच आहे. तर त्या धड्याचं नाव आहे प्रदूषण. तर आता प्रदूषण काय आहे, प्रदूषणाचे प्रकार काय असतात, त्याच्याबद्दल आपण त्याची व्याख्या कशी मांडू शकतो, त्याच्या प्रायोगिक पद्धती कोणत्या आहेत, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज पाहणार आहोत. तर मी काय करतो, एक्झॅक्टली स्क्रीन शेअर करतो, मग आपण पीपीटी थ्रू एक स्टेप बाय स्टेप एक्झॅक्टली काय घटक आहेत आणि काय याविषयी माहिती घेऊयात. तर चला सुरू करूयात. सर्वांना स्क्रीन दिसते का? हो दिसते. हो दिसते. हॅलो. हो दिसते. हा ओके. तर आज आपण पाहणार आहोत प्रदूषण. प्रदूषण काय आहे, इयत्ता 8वीचा हा सामान्य विज्ञानाचा खूप सुंदर टॉपिक आहे आणि त्याविषयी आज आपण माहिती घेऊयात की प्रदूषण काय आहे, प्रदूषणाचे प्रकार काय आहेत, प्रदूषणाचं एक्झॅक्टली आपल्या आयुष्यामध्ये जी जोखीम आहे ती किती मोठी आहे आणि त्याबद्दल होणारे जे आजार असतील किंवा काय, ह्या सर्व घटकांचा आपण आज आढावा घेणार आहोत या धड्यामध्ये. तर काय बघूयात. सर्वात पहिल्यांदा आता प्रस्तावना सांगायचं म्हणजे आपल्या सगळ्यांना माहित आहे की बाबा माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवरती अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत, की अनेक समस्या आहेत. तर मला कोण सांगेल का की प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्या कोणत्या आहेत त्या? कोण एक जण सांगेल का? मानवी शरीरावरती विपरीत परिणाम होतोय प्रदूषणाचा. अगदी बरोबर, मानवी शरीरावरती परिणाम होत आहेत प्रदूषणाबद्दल. फक्त एवढंच आहे का, पण अजून कोण सांगेल का? छान. निसर्गाचा ऱ्हास व्हायला लागलाय. अगदी बरोबर, निसर्गाचा ऱ्हास व्हायला लागलाय. तर आता हे जी कारण आहेत प्रदूषणाचे, हे मानवानंच बऱ्यापैकी निर्मित केलेली आहेत, बरोबर? हो हो. तर मग आता त्याची कारण जर म्हटलं तर एक औद्योगिकरण हे एक कारण आहे बघा. वाढती लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वापर जो आहे, यामुळे पृथ्वीवरती प्रदूषण खूप प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. तर आता या प्रदूषणाचे परिणाम माणसावरती सुद्धा होऊ लागलेत. तर आता ते कुठले कुठले परिणाम आहेत, कोणते आहेत, तर या पुढे आपण बघूयात. आता ह्यामध्ये काही पर्यावरणातील विविध समस्या आहेत. तर त्यामध्ये काही तुम्हाला छायाचित्र दिसत आहेत पर्यावरणातील विविध समस्यांबद्दल. तर इथे एकूण 3 छायाचित्र आहेत. तर कोण मला हे सांगेल का की पहिल्या छायाचित्र, सगळ्यांना पीपीटी व्यवस्थित दिसतंय का? तर नाही दिसत, एकच पीपीटी चित्र. तुमच्या अर्धीच दिसते सर, पूर्ण PPT नाही दिसत. एका चित्रामध्ये 3 चित्रांचा समावेश आहे स्प्लिट करून. सर ती पीपीटी आज दिसते. हो सर, आडवा मोबाईल करा तुम्ही. मोबाईल आडवा. काय म्हणताय सर? मोबाईल आडवा करा, मग दिसेल संपूर्ण पीपीटी. पीपीटी दिसत नाहीये सर पूर्ण. मोबाईल आडवा करा म्हणजे डायरेक्टच मोबाईल दिसते संपूर्ण दिसेल. आडवा करा. आपण दिसते का? हो दिसते. हा सर दिसते. हो आता दिसते. ओके. आता आता करा. ओके ठीक आहे. हा, तर आता हे पर्यावरणातील विविध समस्यांबद्दल हे पहिलं दृश्य सगळ्यांना दिसतंय आता? हो दिसते. हो दिसते. आता मला कोण त्या दृश्याकडे बघून सांगेल काय की त्या दृश्यामध्ये एक्झॅक्टली आपल्याला काय दिसतंय ते? कंपनी दिसते, म्हणजे कंपनीतनं दूषित वाहणार पाणी. अगदी बरोबर, जे कंपनीतून म्हणजेच कारखान्यातून जे दूषित वाहणारं पाणी आहे ना, ते आपल्याला दिसत आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला केरकचरा दिसत असेल बघा. हो दिसते. हा, तर हे एक म्हणजे वाढत्या प्रदूषणाचं एक महत्वाचं कारण आहे हे, म्हणजेच त्याला आपण कारखाने म्हणतोय. दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला दिसत असेल की एक कार आहे. हो दिसते. हा, कार आहे आणि ती कार वाहतुकीनुसार चाललेली आहे आणि त्यामुळे एक
PUC ची कंडिशन, त्याला आपण पॉल्युशन अंडर कंट्रोल म्हणतो. तर त्यामुळे एक्झॅक्टली जे धूर चाललेला आहे त्या कारमधून जाताना, तर त्या धुरामुळे एक्झॅक्टली खूप जास्त अमाऊंट मध्ये प्रदूषण होतंय हे आपल्याला दिसतंय. आणि जे तिसरं छायाचित्र आहे ते पण कारखान्याबद्दलच आहे बघा. लगेच लक्षात येतं की कारखान्यातून जो बाहेर उत्सर्जित होणारा धूर आहे हे पण एक प्रदूषणाचं एक महत्वाचं कारण आहे. तर आता ही जी 3 छायाचित्र आहेत ह्याच्यावरून आपल्याला हे समजत असेल की पर्यावरणातील ज्या समस्या आहेत त्यामध्ये महत्वाचे 3 कारणीभूत घटक आपल्याला समजले की काय कोणते कोणते. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण प्रदूषण म्हणजे काय ते बघूयात. मला कोण सांगेल का रे प्रदूषण म्हणजे काय ते? प्रदूषण म्हणजे काय असते? नैसर्गिक पर्यावरणाच्या परिसंस्थेला हानिक असे दूषीकरण म्हणजे अरे प्रदूषण मला होय. नाही माहिती. अगदी बरोबर, त्यालाच आपण प्रदूषण म्हणतो. आता इथं पीपीटी वरती एक व्याख्या दिलेली आहे, जसं की मॅडमांनी सांगितलं की नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण, त्याला आपण प्रदूषण म्हणतो. तर आता प्रदूषण होतं ते होतं प्रदूषकांमुळे. त्याला आपण इंग्लिशमध्ये एक वर्ड यूज करतो, पॉल्युटंट्स म्हणतो आपण त्याला. तर आता त्याची एक व्याख्या दिलेली आहे बघा. परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर, आता अजैविक आणि जैविक घटक म्हणजे कुठले, तर वनस्पती, प्राणी आणि मानवावर घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना आपण प्रदूषके म्हणतो. म्हणजे असे घटक की जे परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणतात, की ज्याच्यामध्ये आता कोणते घटक ते, तर काही जैविक असतील काही अजैविक असेल. तर मग ते जे घटक आहेत ना जे परिणाम घडवतात प्रदूषणाचे त्यांना आपण प्रदूषके म्हणतो. आता हे जे प्रदूषके आहेत ना पर्यावरणात जास्त प्रमाणात जर सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते. आता विषारीचा अर्थ काय होतोय की बाबा जे बाकीचे आजार आपल्याला बघायला भेटतात पर्यावरणामध्ये, तर ते पर्यावरणामध्ये जे आजार बघायला भेटतात ना जास्त अमाऊंट मध्ये, की आपण म्हणतो आपल्याकडे की एक व्याख्या आहे की बाबा आपण डॉक्टरांकडे चाललोय किंवा काय, तर आपण म्हणतो डॉक्टर म्हणतात बघा आपल्याला तपासल्यानंतर की व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे किंवा काय. तर हे प्रदूषणाचा एक घटक आहे, एक प्रदूषणाचा एक भाग आहे आणि त्याचा जो एक्झॅक्टली इम्पॅक्ट आहे तो आपल्या बॉडीवरती दिसत असतो. आता त्याचं जे इम्पॅक्ट घडवणारे आहेत त्यालाच आपण प्रदूषके म्हणतो. आता जे प्रदूषके ते पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होतं. मग आता ह्याच्यामध्ये जे घटक आहेत ते काही मानव निर्मित आहेत, बरोबर ना. प्रदूषके नैसर्गिक पण असणार आहेत आणि मानव निर्मित पण असणार आहेत. तर मला कोण सांगेल का की नैसर्गिक प्रदूषकांचे प्रकार कुठले असतील? धुळीचे कण, कोण सांगेल का? धुळीचे कण किंवा धुके. अगदी बरोबर, धुळीचे कण किंवा धुके, कारण ते आपण स्वतः निर्माण नाहीत केलेले, ते ऑलरेडी नेचर मध्ये आहेत. अगदी बरोबर. अजून पाणी दूषित करणे. हा, पाणी दूषित करणे अगदी बरोबर आहे. पण आता पाणी दूषित करतोय तो आपण करतो, त्यामुळे ते आपण त्याला मानव निर्मित म्हणू शकतो. आपण पाणी दूषित करणे हे नैसर्गिक घटकांमध्ये येऊ शकत नाही. आपण असं पण म्हणू शकतो की जे मृदेचं प्रदूषण होते की ज्याला आपण सॉइल इरोजन म्हणतो ते पण एक नैसर्गिक घटकांमध्ये येऊ शकते. तर आता आपण पाहूयात की जे प्रदूषणाचे प्रकार आहेत ते किती आहेत. आता महत्वाचं म्हटलं तर प्रदूषणाचे 3 प्रकार आहेत: हवा प्रदूषण, जल प्रदूषण आणि मृदा प्रदूषण. पहिलं जे आहे त्याला आपण इंग्लिशमध्ये एअर पोल्युशन पण म्हणतो, जल प्रदूषणला आपण वॉटर पोल्युशन म्हणतो आणि जे मृदा प्रदूषण आहे त्याला आपण सॉइल पोल्युशन म्हणतो. आता आपण एक एक करून हे भाग काय आहेत प्रदूषणाचे आणि ह्यांच्यावरती डिपेंड असणारे घटक कोणते आहेत ह्या सगळ्यांचा आपण सार्वंगिक स्टडी करूया तिथं. तर आता हवा प्रदूषण, तर त्याच्या आधी मला कोण हवा प्रदूषणाची व्याख्या सांगेल का, काय असतं ते? विषारी वायू, धूर आणि सूक्ष्मजीव यांसारख्या घटक पदार्थामुळे हवा दूषित होते, त्याला हवेचे प्रदूषण म्हणतात. अगदी बरोबर, त्यालाच आपण हवेचे प्रदूषण म्हणतो. की काही विषारी वायू, जसं की मॅडमांनी सांगितलं, काही विषारी वायू आहेत, धूर आहेत, धुलीकण आहेत, काही सूक्ष्मजीव आहेत, यासारखे जे घातक पदार्थ आहेत ते काय करतात, हवा प्रदूषणाला कारणीभूत ठरतात आणि त्यामुळे त्यालाच आपण हवा प्रदूषण असं म्हणतो. मग आता हवा प्रदूषणामध्ये पण 2 कारणे आहेत हवा प्रदूषणाची. त्याच्यामध्ये काही नैसर्गिक कारणे पण आहेत, काही मानव निर्मित कारणे पण आहेत. जसं की मगाशी सरांनी सांगितले काही नैसर्गिक आहेत किंवा मॅडमांनी पण सांगितलं की बाबा हवेचे जे धुलीकण आहेत किंवा त्यामध्ये पण हवेचे एक धुलीकणामुळे काही नैसर्गिक कारणामध्ये आपण घेऊ शकतो का ते, तर अगदी बरोबर आहे, ते पण आपण घेऊ शकतो. ते पण एक हवा प्रदूषणाचं एक एक्झाम्पल पण आपण म्हणू शकतो, त्यालाच उदाहरण म्हणतोय आपण.
तर आता हे काय आहेत, नैसर्गिक कारणे कोणते आहेत किंवा मानवनिर्मित कारणे कोणती आहेत, तर त्याबद्दल आपण बघूयात. तर त्याच्या आधी एक छायाचित्र दाखवतोय मी. त्याच्यामध्ये त्याचा जो थंबनेल आहे त्याचं नाव लिहिलेलं आहे मी, विविध घटकांमुळे हवा प्रदूषण. तर आता ज्या हवा प्रदूषणाचे आपण घटक म्हणतोय ना, तर त्याच्यात एक कारणे लिहिलेली आहेत बघा. एक पीपीटी सादर केलेली मी एक छायाचित्रांची. तर त्याच्यामध्ये एक 3 चित्र आहेत एकाच पिक्चर मध्ये. तर जे पहिलं चित्र आहे विविध घटकांमुळे होणारे हवा प्रदूषण. तर पहिल्या घटकामध्ये काय दिसतंय रे छायाचित्रामध्ये? जंगलामध्ये आग लागली, जंगलामध्ये आग लागली. अगदी बरोबर, जंगलाला आग लागलेली आहे. आता साधी सोपी गोष्ट आहे की जी जंगलाला आग लागलेली आहे ती काही नैसर्गिक घटकांमुळे लागू शकते. हा, म्हणजे झाडे एकमेकांना घासली गेली त्याच्यामुळे पण जंगलात वणवा पेटतो. अगदी बरोबर आहे, त्याला आपण वणवा पेटतो म्हणतो. अगदी बरोबर. अजून जर उष्णतेचं प्रमाण खूप जास्त असेल, जसं की आत्ताच एखादं उदाहरण सांगाल का मला की जे जंगल पेटलेलं आहे किंवा हे झालेलं आहे ते अचानकपणे निसर्गाच्या हे उद्रेकामुळे एक्झॅक्टली एक जंगल आहे खूप फेमस आहे, ते पेटलं होतं. खूप सारे वन्यजीव जे आहेत त्यांना स्थलांतरित करण्यात आलं होतं. तुम्ही अमेझॉन जंगलाबद्दल ऐकलं असेल. हो. हा, तर खूप सारं तिथे एक नुकसान झालं होतं की अचानकपणे एक्झॅक्टली जी आग आहे ती भडकली होती पूर्णपणे, ज्यालाच आपण वणवा पेटतो म्हणतो. तर ते पण एका एका प्रदूषणाचाच प्रकार आहे तो पण, आणि एक्झॅक्टली त्याच्यामुळे प्रचंड हानी झाली होती. तर पहिल्या चित्रामध्ये आपल्याला हे समजतंय. दुसरं जे छायाचित्र आहे त्याच्यामध्ये काय दिसतंय सगळ्यांना? ज्वालामुखी आहे, बरोबर. हा, ज्वालामुखीचं एक चित्र दिसतंय आणि ज्वालामुखी उत्सर्जित झालेला दिसतो आहे. हे पण एक नैसर्गिक कारण आहे की जे हवा प्रदूषणामुळे होणार आहे. आणि तिसरं छायाचित्र काय आहे? पूर आहे का? काय आहे तिसरं चित्र? वायू प्रदूषण. रस्त्यावरती पाणी वगैरे काय असं दिसतंय. पूर हा, आलेला आहे. वायू प्रदूषण. बरोबर आहे, बरोबर आहे. वायूचं प्रदूषण झालेलं आहे इथं. अगदी बरोबर. तर आता हे सगळे जे आहेत हे कशामुळे होते? हवा प्रदूषणामुळे. म्हणजे विविध असे घटक आहेत की जे हवा प्रदूषणावरती डिपेंडेंट आहेत किंवा ह्या घटकांमुळे हवा प्रदूषण जास्त अमाऊंट मध्ये होतंय, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये होत आहे. तर आता ह्याची काही नैसर्गिक कारण आहेत. आता जसं की तुम्ही सांगितलं मला की जे छायाचित्रांमध्ये आपण मेन्शन केलं होतं की काही ज्वालामुखीचा उद्रेक होतोय, काही भूकंप आहेत, काही वणवे पेटलेले आहेत. तर त्याची एक जी संकल्पित माहिती आहे ते आपण पाहूयात. तर जे नैसर्गिक कारणे आहेत त्याच्यामध्ये पहिला पॉइंट आहे बघा की ज्वालामुखीचा उद्रेक. तर आता आपल्याला सगळ्यांना हा प्रश्न पडला असेल की आता ज्वालामुखीचा तर उद्रेक होतोय, पण ते कोणते कारणीभूत आहेत की असाच एक अचानक तर होऊ शकत नाही, मग त्याला कोणती तरी कारण तयार झालेली असणार आहेत. ती कारण कोणती आहेत? तर त्याच्यामध्ये बघा, उद्रेकातून काही घनरूप, वायुरूप व द्रवरूप पदार्थ बाहेर पडतात. आता ते जे पदार्थ आहेत ना, घनरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ किंवा द्रवरूप पदार्थ, तर ते पदार्थ कोणते असतात? उदाहरण सांगायचं म्हणजे हायड्रोजन सल्फाइड, सल्फर डायऑक्साइड आणि कार्बन डायऑक्साइड. त्याचबरोबर अमोनियम क्लोराईड, हायड्रोजन, बाष्प आणि धुलीकण, ह्या सगळ्या गोष्टींचा उद्रेक जो होतो त्यावेळेस आपण ज्वालामुखीचा उद्रेक झाला असं म्हणतो. जसं की हायड्रोजन सल्फाइड असेल, हा एक रसायनशास्त्राचा भाग आहे. रसायनशास्त्रामध्ये जे जे घटक आहेत त्यांचा उल्लेख इथं आहे की जे हायड्रोजन सल्फाइड म्हणा, सल्फर डायऑक्साइड म्हणा, कार्बन डायऑक्साइड म्हणा, अमोनियम क्लोराईड म्हणा, हायड्रोजन, बाष्प आणि धुलीकण, ह्या सगळ्या घटकांमुळे ज्वालामुखीचा उद्रेक होतो. तसंच बरोबर पुढे भूकंप दिलेला आहे. मला कोण सांगेल का भूकंप जे आहे त्याचा उद्रेक होण्याचं कारण काय असतं? जमिनीचे तापमान वाढणे. अगदी बरोबर. जमिनीचे जे तापमान आहे, जे उष्णतेचं प्रमाण आहे ते अचानकपणे वाढणं आणि त्याचा उद्रेक जो होतो त्याला आपण भूकंप म्हणतो. अगदी बरोबर. आता इथं एक दिलेलं आहे बघा, भूकंपामुळे पृथ्वीच्या अंतर्गत भागातील विषारू वायू व पाण्याची वाफ मोठ्या प्रमाणात हवेत मिसळली जाते. म्हणजे भूकंपामुळे होतंय काय की पृथ्वीच्या अंतर्गत भागामध्ये जे काही विषारू वायू आहेत, जी काही पाण्याची वाफ आहे, ही मोठ्या प्रमाणात जर हवेत मिसळली गेली ना, तर त्यामुळे हे भूकंपाचं उद्रीकरण होतं. नंतर आहे वावटळी व धुळीची वादळे. आता हे काय आहे बघूयात आपण. जे धुळीची वादळे आहेत ना त्यालाच आपण वावटळी पण म्हणतो, एक शब्द उल्लेख केलेला आहे इथं एक. तर आता धुळीची जी वादळे आहेत ते कशामुळे होतात? तर जी जमिनीवरील धूळ असते ना, किंवा केरकचरा म्हणा किंवा माती म्हणा किंवा एक लहान लहान कण असतात त्यांना आपण परागकण म्हणतो. हे आणि काही सूक्ष्मजीव ज्यावेळेस हवेत मिसळतात त्यावेळेस त्याला आपण धुळीची वादळे म्हणतो.
काय काय मिसळतात धुळीची वादळे म्हणजे काय की जमिनीवरील जी धूळ आहे, केर कचरा आहे, माती असं आहे, विचारतात, तो हे ठेवून येतो का परागकण चिरतो? आहेत किंवा सूक्ष्मजीव असतील ते हवेत ज्या वेळेस मिसळतात ना त्याला आपण वावटळी व धुळीची वादळे म्हणतो. आणि नंतरचे जे नैसर्गिक कारण आहे त्याचं नाव आहे वनवे. तर मला कोण सांगेल का वनवे म्हणजे काय असतं ते?